महत्त्वाची बातमी आहे, कारण शिक्षण मंत्र्यांच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांकडूनच साफसफाई करून घेतली जाते। धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील सिनगाव जहांगीर मधला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यात, आजपासून विदर्भात शाळा सुरू होतीये आणि त्या निमित्तानं राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे बुलढाणा जिल्ह्यात येत आहेत। सिनगाव मधल्या या प्राथमिक शाळेत आणि विद्यार्थ्यांचं ते स्वागत करणार आहेत। पण त्यापूर्वी मात्र शिक्षण मंत्री विद्यार्थ्यांचं स्वागत करणार असले तरी देखील इथं शिक्षण मंत्र्यांच्या स्वागतासाठी आधी विद्यार्थ्यांनाच कामाला झुंपलेलं आहे। पहा, हे विद्यार्थी उद्याचं भविष्य घडवणारे, ज्यांचं काही वेळानंतर स्वागत सुद्धा होणार आहे, पण त्यापूर्वीच विद्यार्थी मात्र हातात झाडू घेऊन कामाला लागलेले आहेत। शिक्षण मंत्र्यांचं स्वागत करण्याकरता जी स्वच्छता केली जाते त्याकरता विद्यार्थ्यांना झुंपलंय। पाण्याच्या बाटल्या उचलून नेण्याकरता सुद्धा ही लहानगी विद्यार्थीच आहेत। उचलताही येत नाहीयेत पाण्याच्या या बाटल्या, कमरेत काहीसे वाकलेले आहेत, पण शिक्षण मंत्र्यांच्या स्वागतासाठी काम करावं लागतंय आणि या बाटल्या घेऊन आता झाडू घेऊन या लहानग्या मुली, अतिशय संतापजनक खरं तर हा सगळा प्रकार म्हणायला हवा, चीड आणणारा हा सगळा प्रकार। एकीकडे शिक्षण मंत्री स्वागत करणार विद्यार्थ्यांचं, तर त्यापूर्वीच मात्र विद्यार्थी हे कामाला झुंपलेले आहेत। त्यामुळे कोण कोणाचं कशा करता स्वागत करतंय हा एकूणच सगळा सवाल आता उपस्थित होतोय। शाळा भरण्यापूर्वीच लवकर बोलवण्यात आलेलं आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता राहुल बोंद्रे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, बुलढाण्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष। राहुलजी, काय पहिली प्रतिक्रिया आहे या सगळ्यावर? हे निश्चित मला जेव्हा हे ऐकलं मला धक्का बसला, कारण मंत्री येत आहेत, शाळेचा पहिला दिवस आणि विद्यार्थ्यांना झाडझूड करायला लावतायत। विद्यार्थ्यांना म्हणजे तिथे कामाला झुंपलंय। ज्या विद्यार्थ्यांना आज पहिला दिवस शाळेत आल्यानंतर जिथे गोड दिलं जातं, जिथं त्यांचं स्वागत केलं जातं फुलं देऊन, आणि विद्यार्थ्यांनाच म्हणजे आज पाहुणा म्हणून देव म्हणून समजलं जातं, तिथं आज त्यांच्याच हातात खराटा दिला गेला। खरंय, म्हणजे अशा पद्धतीनं मी जे बघतोय, हे जे भाजपाचं सरकार आहे, हे जे युतीचं सरकार आहे, हे खरं तर शिक्षण बंद करू इच्छित आहे, शाळा बंद करू इच्छित आहे। जिथे शाळांमध्ये सोयी सुविधा दिल्या पाहिजे, शाळांना आणखी चांगलं केलं पाहिजे, तिथं जिल्हा परिषदेच्या असतील किंवा नगरपालिकांच्या असतील किंवा ज्या शासकीय शाळा आहेत या बंद करतंय हे शाळा। आणि त्यांना कुठेही आता हिंदी ऐच्छिक करण्याच्या ऐवजी हिंदी सक्तीचं केलं, याचा अर्थ त्यांना मराठी मुलं जे आहेत हे नको आहेत, हे शाळा सोडून गेले पाहिजे आणि या मुलांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळा किंवा इतर माध्यमांच्या शाळा ज्या आहेत तिथं गेलं पाहिजे असं यांना वाटतंय। हे मनुवादी वृत्ती जी आहे की जी वृत्ती विद्यार्थ्यांना, गोरगरीब ओबीसी मुलं असतील, मागासवर्गीय मुलं असतील किंवा गोरगरीब शेतकरी कष्टकऱ्यांची जी मुलं आहेत, या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू इच्छितं आणि ती एक घाणेरडी जी मानसिकता आहे, ती मानसिकता या प्रकारातून मला निश्चितपणे दिसते। मी याचा तीव्र शब्दात धिक्कार करतो, निषेध करतो। अगदी राहुलजी, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। या सगळ्या प्रकाराचा मी निषेध व्यक्त करतो असं म्हणतात राहुल बोंद्रे, जे बुलढाणाचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत। पण ही दृश्य पहा तुम्ही, हीच ती शाळा आहे ज्या शाळेमध्ये आता पुढच्या काही वेळातच राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे पोहोचतील मुलांच्या स्वागताकरता। पण त्यापूर्वीच या ठिकाणी विद्यार्थ्यांना कामाला झुंपण्यात आलेलं आहे, स्वच्छता केली जाते। वरांडा शाळेचा हा सगळा स्वच्छ केला जातोय। पहा, या ठिकाणी फ्लेक्स सुद्धा लावलेले आहेत, दादा भुसे यांच्या स्वागताचे फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत, काही बॅनर लावण्यात आलेले आहेत आणि तिथं या ठिकाणी विद्यार्थी पाण्याच्या बॉटल्स घेऊन जात आहेत। चला शाळेत जाऊया असे खरं तर हे बोर्ड लावण्यात आले आहेत। या सगळ्याविषयी बोलण्याकरता भाजप जिल्हाध्यक्ष विजय शिंदे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विजयजी, जे दिसतंय ते तुम्हाला पटतंय का? नाही,
अयोग्य आहे. विद्यार्थ्यांच्या हातून अशा पद्धतीने शाळेची स्वच्छता करणे चूक आहे आणि विद्यार्थ्यांचा आज खऱ्या अर्थानं उत्साहामध्ये आनंदामध्ये ज्यांना तिथे चांगलं वाटेल अशा वातावरणात स्वागत करणे अपेक्षित आहे. अगदी धन्यवाद. आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. याविषयी बोलण्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. जयश्रीजी, काय पाहतोय आज महाराष्ट्र? खरं म्हणजे मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचं हे महायुती सरकार आणि शिक्षण विभाग हा या राज्यातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत किती उदासीन आहे हे महाराष्ट्राने बघितलेलंच आहे. आता त्यावर कळस चढवण्याचं काम आजच्या या दादाजी भुसे यांच्या या दौऱ्यामधून होतंय. मुळात आजचा शाळेचा नवीन सत्राचा पहिला दिवस, आज विद्यार्थ्यांचं स्वागत त्यांनी करणं अपेक्षित आहे. या उलट विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वागतासाठी जे ते राबवून घेतलं जातंय, या राज्याची शोकांतिका आहे की या राज्याच्या भवितव्याच्या बाबतीत इतकी उदासीनता ही या राज्याच्या शिक्षण खात्याची आणि एकूणच महायुती सरकारची आहे. अगदी जयश्रीजी, धन्यवाद. आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. आपण पाहतोय या ठिकाणी विद्यार्थ्यांनाच कामाला जुंपण्यात आलेलं आहे. शिक्षण मंत्र्यांच्या स्वागतापूर्वी साफसफाई हे विद्यार्थ्यांकडूनच करून घेतली जाते. बुलढाणा जिल्ह्यातल्या सिनगाव जहांगीर मधला हा सगळा प्रकार आहे. त्यांच्या स्वागताकरता ही साफसफाई केली जाते. सिनगाव इथं अगदी काही वेळातच विद्यार्थ्यांच्या स्वागताकरता शिक्षण मंत्री पोहोचतील, पण त्यापूर्वी मात्र विद्यार्थ्यांकडूनच शाळेचा हा सगळा परिसर साफ करून घेतला जातोय. त्याकरता शाळा भरण्यापूर्वीच या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना बोलवलं असल्याचं देखील दृश्य आपण पाहतोय. रांगोळी विद्यार्थ्यांकडून साकारली जाते. लहानगी ही मुलं हातात झाडू घेऊन या ठिकाणी सहभागी. पाण्याच्या या मोठ्या बॉटल्स ज्या पेलवतही नाही आहेत त्यांना, पण त्या घेऊन शिक्षण मंत्र्यांसाठी स्वागतासाठी काम करावं लागतंय. विद्यार्थ्यांच्या या स्वागतासाठी आज शिक्षण मंत्री त्या ठिकाणी पोहोचणार आहेत. विदर्भात आज शाळांचा पहिला दिवस आहे. शाळा आज सुरू होत आहेत, पण त्यापूर्वी शाळेच्या विद्यार्थ्यांना मात्र या ठिकाणी कामाला जुंपलं असल्याची ही दृश्य आपण आता पाहतोय. हा नेमका काय प्रकार आहे? जे घडतंय ते निंदनीय आहे अशी प्रतिक्रिया त्यावर आता विरोधी पक्षांकडून देखील देण्यात आलेली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिनगाव जहांगीर मधला हा संतापजनक प्रकार आपण या क्षणी पाहतोय. लहानगी ही मुलं, उद्याचं भविष्य, पण त्यांच्याकडून शिक्षण मंत्र्यांचं हे असं स्वागत, गंभीर दखल खरं तर आता घेण्याची या सगळ्या प्रकरणी मागणी होतीये. बुलढाणा जिल्ह्यातील सिनगाव जहांगीर मधला हा धक्कादायक प्रकार आपण या क्षणी पाहतोय. बुलढाणा जिल्ह्यातील सिनगाव मधली ही घटना, या सगळ्यावर लोकशाही मराठीची नजर कायम असणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.